आणि मराठा आरक्षण संदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी येते। शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारला गेल्याची माहिती आहे। निवडणुकीच्या तोंडावरती सरकारचा हा सर्वात मोठा निर्णय आपण म्हणू शकतो। आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्याला या संदर्भातली सविस्तर माहिती देतील। गणेश, काय सविस्तर अपडेट आहे, काय आहे निकाल? होती आणि या शिंदे समितीचा जो अहवाल होता, कारण की हैदराबाद असेल या ठिकाणी मराठा समाजासंदर्भातलं आरक्षण कशा पद्धतीने दिलं गेलेलं आहे या संदर्भातलं गॅझेट असेल, या सगळ्या संदर्भामध्ये ही समिती आहे ती जाऊन त्या ठिकाणी अभ्यास करून त्याचा एक अहवाल तयार करण्यात आला होता आणि हाच अहवाल आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आहे तो ठेवण्यात आलेला होता आणि त्यानंतरून हा अहवाल आता सरकारने स्वीकारलेला आहे। त्यामुळे नेमकं आता सरकार यावर नेमकी काय भूमिका घेते हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून खरं तर सरकार मराठा समाजाला पुन्हा एकदा खुश करण्याचा प्रयत्न करतं का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की मराठा आणि ओबीसी मधला हा वाद आहे तो वाढत चाललेला आहे। मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे ती वारंवार वाढत चाललेली आहे। त्यामुळे लोकसभेला आहे तो खरं तर महायुतीला मोठा फटका पडला होता आणि तो फटका पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्याचा महायुतीला फटका बसताना दिसतोय, परंतु हा जो निर्णय घेतला आहे त्याचा आता महायुतीला पुढे काय फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी।